वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर। न्यूज मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज। मुक्ताई नगर के आमदार चंद्रकांत पाटिल गांव में पता चलते ही बिबटिया का शोर होने लगा। आमदार चंद्रकांत पाटिल मैदान में उतर के इन्होंने पब्लिक के साथ बिबटिया को अपने ताबे में लिया और उसे 15 मिनट का इंजेक्शन देके बेहोश किया। बाद में होश में आया और बिबटिया को पकड़ के प्रशासन के हवाले किया। ऐसा आमदार आपने कहीं देखा नहीं होगा। आइए देखते रहिए न्यूज मास्टर से रिपोर्ट, हर पल हर वक्त हर घडी। भाऊ काय सांगायला इथे दोन तासापासून बिबट्या विश्रामगृहामध्ये थांबलेला होता आणि तुम्ही या ठिकाणी हजर झालेले आहे। नाही, असं आहे की मला 10 वाजता 10:30 वाजता मला जसं समजलं आम्ही आलेलो आहे, पण तो किती तासापासून थांबला हे काही सांगणे मला सगळं उचित नाहीये। पण आज त्यासाठी फॉरेस्टची टीम, पोलिसांची टीम, सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनची सगळी टीम आता इथे आलेली आहे आणि मला असं वाटतं की 15-20 मिनिटात त्याला आता शूट पण केलेलं, त्याला गुंगीचं इंजेक्शन पण दिलेलं आहे। 10-15 मिनिटांमध्ये आपण त्याला इथून रेस्क्यू करू असं। तुम्ही आज एक आक्रमक भूमिकेत दिसताय, दंडा तुमच्या आक्रमक म्हणजे अंगावर आला दंड पाहिजे की नाही? आक्रमक भूमिका नाही, देश संरक्षण आहे। पण ठीक आहे, आमच्या मुक्ताईनगर पहिल्यांदा आम्हाला जंगलाला वनवा लागलेला असल्यामुळे जंगली प्राण्यांचे शहराकडे थोडा जास्त वापर होतो असं मला वाटतंय। ठीक आहे, बिबट्याची दहशत स्वतः मदतीसाठी धावून गेले। कारण सर्वात प्रथम म्हणजे ज्यावेळेस बिबट्या निघाला त्यावेळेस समोर विश्रामगृहामध्ये तो आढळण्यास आला वॉचमॅनला। त्यावेळेस मी म्हणजे ड्युटीवरती हजर होतो आणि ज्यावेळेस ड्युटी संपल्यानंतर मी बस स्टॉपला हजर झालो की काय परिस्थिती बघू। बस वगैरे सर्व स्टॉप करण्यात आलेल्या होत्या, थांबवण्यात आलेल्या होत्या। मग बघण्यासाठी आलो तर त्यावेळेस तो एकदम समोर दिसला, त्या कारणाने मग सर्वजण मशागत करत होते। आपला माणूस की म्हणून आपलं काहीतरी एक काम होतं की आपण मदत करावी, म्हणून त्यासाठी मी पण एक आपल्या एसटी महामंडळाच्या तर्फे का होत नाही असं का समजत नाही, त्या का होत नाही, मी मदत करण्यास धावलो। आपलं काय नाव? माझं नाव सूरज भागवत सोनवणे। हो बाजूला जा।